नमस्कार फॅमिली. तर आज व्हिडिओ काढायचं कारण माझं असं आहे की रावळ फूड्स हे माझं अकाउंट आहे आणि त्याच्यावर मी डेली रुटीन पण दाखवत असतो किंवा काय घडते हे पण दाखवत असतो. तर एक दोन जण मला म्हणली की अरे तू रावळ फूड्स मध्ये बाकीचं का दाखवतोय. माझा एक पहिल्यापासून हेतू होता की जेव्हापासून मी माझं शॉप चालू केलं तेव्हापासून माझ्या मनात होतं की मी व्हिडिओ आता टाकतोय ना, तर जे घडते ते मला दाखवते. जेवढं मला दाखवता येईल ना की जे रिअल घडते ते मी तुम्हाला दाखव. ह्यानी कदाचित एखाद्या व्यक्तीला तरी असं वाटेल की बाबा माझ्या पण आयुष्यात हे चाललंय, ह्याच्यापेक्षा डेंजर सिच्युएशन आहे किंवा ह्याच्यापेक्षा स्टेबल सिच्युएशन आहे, तरी मी का वाय बोलतोय. समोरच्या व्यक्ती होत नाहीये तर. आणि डिप्रेशन स्ट्रेस हा प्रत्येकाला येतो, येत नाही असं नाहीये, पण त्या सिच्युएशन मध्ये स्टेबल राहून पुढे जाणे. कारण की तुम्हाला टेन्शन आहे, तुमच्यावर कर्ज आहे, तुमच्या पैशाचे प्रॉब्लेम आहे, ते असणारच आहेत, त्याच्यात काही प्रश्न नाहीये. पण त्यातनं आपण कशा पद्धतीने बाहेर जाऊ ह्याचा विचार करायला पाहिजे, टेन्शन नाही घेतलं पाहिजे. तर माझा मोटिव्ह हाच होता की आपण रावळ फूड्सचं माझं जरी अकाउंट असलं ना तरी त्याच्यात आपण ब्लॉग पण टाकत जाऊ की जेणेकरून जे डेली रुटीन घडते, काय काय होतं हे समोरच्याला पण दिसेल. आणि जर कोणाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडत असतील तर त्या व्यक्तीला पण समजेल की याला माझ्यासारखेच पण भरपूर जणांचे सिच्युएशन आहेत. कारण की ही 10-15 मिनिटं रील टाकतोय ना मी, ह्याच्यामध्ये स्ट्रगल नाही दिसत हो, फक्त हे दिसतंय की असं झाले तसं झाले. आणि पहिल्यापासून माझा हा हे होतं की हा व्यक्ती ह्याने याची सक्सेस स्टोरी सांगितली तर त्यांनी सांगितली की मला असं झालं, मग मी पडलो, मग उठलो, मग मी हाताला लागलेला असताना एक्झाम दिली, मग मी IAS झालो, मग मी बिझनेसमॅन झालो. पण ते करताना किती खरंच अडचणी आल्या, खरंच काय काय झाले हे मला जीव तोडून असं वाटत होतं की खरंच कुणीतरी कधी सांगावं, पण असं सांगणार कोण भेटलं नाही. मग मला वाटलं की मी माझ्यापासून सुरुवात करावी की बाबा मला जेवढं दाखवता येईल तेवढं रिअली दाखव. म्हणून एक माझा हा हेतू आहे की जेवढं मला रिअली माझं जे घडते ते दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखव, भले ते चांगलं असो, वाईट असो, किंवा कुठली पण सिच्युएशन असो. म्हणून मी माझे डेली व्लॉग पण या रावळ फूड्सच्या अकाउंटला टाकतोय आणि नॉर्मली आपले फूड्स हे पण टाकतोय. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं.